बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे विठू माऊली. चला तर या विठुरायाच्या पंढरीला. सर्वप्रथम आम्ही पोहोचलो चंद्रभागेच्या तीरावर. इथेच पुंडलिकाचं देऊळ आहे. याच पुंडलिकाच्या प्रेमाखातर हा कानडा राजा गेली 28 युगे विटेवर उभा आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, जनाबाई अशा अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. हा विठोबा अगदी त्यांच्या जवळचा. कुणी त्याला सखा म्हटले तर कोणी विठाबाई. अशा लेकुरवाया विठू माऊलीच्या दर्शनाला आम्ही पोहोचलो. संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. मंदिरात चरणस्पर्श दर्शन व मुखदर्शनाची सोय आहे. चरणस्पर्श दर्शनाला ऑनलाईन पासेसची पण सुविधा आहे. सकाळी दर्शनाला गर्दी असल्याने आम्ही मुखदर्शन घेतले व संध्याकाळी आम्ही पोहोचलो चरण स्पर्श दर्शनाला. रात्र झाली तरी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रांगेत विठ्ठल नामाचा अखंड जयघोष चालू होता. आम्हाला चरणस्पर्श दर्शनासाठी साधारण 1.5 तास लागला. मंदिरात तुम्ही मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच मोबाईल ठेवायला लॉकरची सुविधा उपलब्ध आहे. पंढरपुरात राहण्यासाठी अनेक हॉटेल आहेत. आम्ही इम्राल नेस्ट या हॉटेलमध्ये राहिलो होतो. फॅमिली स्टेसाठी हे हॉटेल एकदम उत्तम आहे. पंढरपुरात गजानन महाराज संस्थेचे भक्तनिवासही उपलब्ध आहे, परंतु त्याचे ऑनलाईन किंवा फोनवरही बुकिंग होत नाही. पंढरपुरापासून साधारण 2 तासाच्या अंतरावर आहे महाराष्ट्रातील अजून एक देवस्थान तुळजापूर. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता असलेल्या तुळजाभवानीचे तुळजापूर हे 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण शक्तिपीठ आहे. शिवाजी महाराजांना भवानी तलवार याच देवीने दिली होती अशी मान्यता आहे. ही स्वयंभू मूर्ती 3 फूट उंच असून अष्टभुज आहे. महिषासूर मर्दिनीच्या रूपातील देवीच्या 8 हातात विविध शस्त्रे आहेत. ही देवीची मूर्ती चलमूर्ती म्हणून ओळखली जाते. ही स्वयंभू मूर्ती वर्षातून 3 वेळा सिंहासनावरून बाहेर काढून मंदिरात पालखी व इतर विधींसाठी हलवली जाते. तुळजापुरात राहण्यासाठी भक्त निवास व अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत. आम्ही मंदिराजवळच असलेल्या दसरा एक्झिक्युटिव्ह या हॉटेलात राहिलो. फॅमिली स्टेसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग? आवडला तर लाईक करा, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्स फॉर युअर टाईम.